आपल्याला भरायचे आहेत, त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला, त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही, कुठं मदत होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या. त्याला पैसा लागणार आहे, निधी लागणार आहे. राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना माहिती आहे. ते कमी पडणार आहे. त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. माग गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता, त्याच्यामुळे निधी आला नाही. आता निधी येईल. गिरीश बापट साहेब आज आपल्यात हयात नाही आहेत, मी त्यांना वापरून श्रद्धांजली अर्पण करतो. पण पुण्यामध्ये जायका प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, त्याच्या संदर्भातले ते जे लांबी वाढवण्याचं काम, नॅशनल हायवे, रिंग रोडचं काम, चांदणी चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं गडकरी साहेबांच्या मदतीनं हे काम, अशा प्रकारची करोडो रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली. एसटीपीला पैसा आला, ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला. तो केंद्रात पैसा येतो. आज केंद्र सरकार तुमच्या विचाराचं असेल तर जायकाचा पैसा कमी टक्के व्याजाने आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो. जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो. परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो, ज्याचा उल्लेख मगाशी आठवले साहेबांनी केला, इतर माझ्या वक्त्यांनी केला. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. आज आपल्याला पाण्याची गरज आहे. आज दुष्काळ आहे. दुष्काळाच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करतंय. आचारसंहितेच्या काही मर्यादा आहेत, तो पण भंग होता कामा नये, अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे. आज प्रचंड संख्येने तुम्ही आलेला आहात. परंतु आपण आता परत आपल्या आपल्या भागामध्ये जात असताना आपण अजिबात आपली जी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा आपण त्या ठिकाणी आकस करायचा नाही. त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे. आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोडो रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुनेत्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय. मुरलीधर मोहोळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरता विजयी करायचंय. शिवाजीराव आढळरावांना शिरूर करता घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजय करायचंय. आणि मावळामध्ये आपले श्रीरंगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजयी करायचंय. त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. आम्ही विकास केला, कामं केली, परंतु त्या कामाला केंद्राची जोड पाहिजे. अजूनही रेल्वेचं जाळं आपल्याला निर्माण करायचं आहे. अजूनही 10 लाखाचं मुद्रा लोन 20 लाखापर्यंत आपल्या तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आपल्याला काम करायचं आहे. 3 कोटी घरं बांधण्याच्या करता सर्व जाती धर्माच्या लोकांना, गरिबांना हा घरबांधणीचा कार्यक्रमाचा फायदा करून देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचं आहे. आपल्याला 80 कोटी जनतेला मोफत गरिबाला धान्य देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचं आहे. आपल्याला तिथं नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. मित्रांनो, कुठलाही जर काम करायचं असेल तर नेता खमक्या असावा लागतो, त्याशिवाय ते ठिकाणी होत नाही. नमस्कार. जे लाखांनी मतं घेतात, लाखांनी, शिवसेनेचे एकेकाळचे सहकारी, भोरवेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.